श्रोतो नमस्कार. श्री गुरुदेव दत्त. श्रीमद वासुदेवानंद सरस्वती यांनी दत्तविषयक पौराणिक साहित्याचा उपयोग करून आणि आपले विचार त्यात प्रसंगावचित्याने ग्रंथित करून लिहिलेले संस्कृत दत्तपुराण. सामान्य जनांसाठी त्यांनी याच दत्तपुराणाचे मराठी ओवीबद्ध ग्रंथामध्ये रूपांतरण केले. तो ग्रंथ आज आपल्याजवळ श्री दत्त महात्म्य या नावाने उपलब्ध आहे. दीपक नावाच्या एका शिष्याला वेदधर्म हे गुरु पुरातन कथा सांगत आहेत असे सूत्र यामध्ये सांगितलेले आहे. हा मूळ ग्रंथ रचलेला आज जवळजवळ 100 वर्ष उलटून गेलेले आहेत. हाच श्री दत्त महात्म्य ग्रंथ आपण पुढील काही कालखंडामध्ये कथा स्वरूपामध्ये पाहणार आहोत. या ग्रंथामध्ये एकूण 51 अध्याय आहेत. श्रीमद वासुदेवानंद सरस्वती रचित श्री दत्त महात्म्य या ग्रंथाच्या पठनाने आलेली किंवा येणारी संकटे नाहीशी होतात आणि इष्ट शुभ कार्याचे घडवून येते. तर असा हा परमफलदायी श्री दत्त महात्म्य ग्रंथ आजपासून आपण सुरू करत आहोत. भक्तीचे 9 प्रकार आहेत. त्या 9 प्रकारांमध्ये श्रवण भक्ती ही एक मुख्य भक्ती आहे. त्याच भक्तीच्या आधारे आपण या ग्रंथाचं आता श्रवण करणार आहोत. प्रतिदिन 1 याप्रमाणे 51 दिवसामध्ये हा ग्रंथ आपल्यासमोर प्रस्तुत होईल. त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि त्याचबरोबर सोबतच्या बेल आयकॉनला प्रेस करून नोटिफिकेशन बेलला ऑन करा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि हा ग्रंथ संपूर्णपणे तुम्ही ऐकू शकाल. चला तर मग सुरुवात करूया श्री वासुदेवानंद सरस्वती रचित श्री दत्त महात्म्य या ग्रंथाला. आज या ग्रंथाचा पहिला अध्याय आपण पाहणार आहोत. पहिल्या अध्यायामध्ये मंगलाचरण केलेलं आहे. त्यानंतर नवविध भक्ती म्हणजे काय, त्या भक्तीचे प्रकार समजावून सांगितलेले आहेत. सृष्टीचा क्रम सांगितला आहे आणि त्याचबरोबर दत्तपिता आणि माता अत्री अनसूया यांची सुद्धा कथा आलेली आहे. त्यांचं वर्णन थोडक्यात सांगितलेलं आहे. श्री दत्त महात्म्य अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. जो ज्ञान, कर्म, इंद्रिये व प्राणसमुदाय याचे संरक्षण करतो त्या गणपतीच्या चरणांना प्रथम वंदन. ज्याला अंबामातेचा पुत्र म्हणतात, जो कलियुगात श्री क्षेत्र गाणगापूर या स्थानी राहतो, जो आपल्या हाताने अभयदान आणि वरदान देतो व जो त्याचे स्मरण केल्यास भक्तांचे विघ्न दूर करतो, जो कर्ता आहे, धारण करतो, संहारही करतो, जो विश्वाचे दुःख दूर करतो, त्या श्री दत्तचरणी साष्टांग वंदन असो. मी वासुदेव केवळ निमित्त मात्र आहे. हा ग्रंथ भाविकांचे यथार्थ असे हित साधून देणार आहे. जगाच्या उद्धारासाठी परमेश्वराने अत्रिमुनींच्या घरी अवतार घेतला. त्याचे चरित्र पुराणात सविस्तरपणे वर्णन केले आहे. त्याचे सारभूत असे जे दत्तपुराण आहे त्याची श्लोकसंख्या आहे 3500. पण ते पुराण संस्कृत भाषेत आहे, त्यामुळे सर्वसामान्य लोकांना ते कळत नाही. म्हणून हा या ग्रंथाचा प्रारंभ केला आहे. या ग्रंथाच्या वाचनाने भक्तवत्सल, स्वयंप्रकाशी असा जो चित्ताची उद्विग्नता दूर करणारा भगवान विष्णू आहे त्यांचे ज्ञान होऊ शकेल. दत्तपुराणाचे 3 भाग आहेत. ज्ञान, उपासना आणि कर्मयोग अशा त्या 3 भागातील जे उपासना कांड आहे ते ईश्वरावरील प्रेम सांगणारे आहे. त्या उपासना कांडात मुख्य कथा म्हणजे कार्तवीर्य याची कथा, अलर्काच्या विज्ञानाची माहिती व आयु आणि यदुराजा यांच्या उद्धाराची कथा एवढा भाग येतो. मानवाला जर मुक्ती हवी असेल तर त्याने नवविधा भक्ती आदरपूर्वक आचरावी. त्यामुळे ऐहिक जीवनातील सुख प्राप्त होते आणि अंती अनायासे मोक्ष मिळतो. त्या नवविधा भक्तीचे 9 प्रकार म्हणजे स्मरण भक्ती, वंदन भक्ती, सख्य भक्ती, सेवा भक्ती, अर्चना भक्ती, दास्य भक्ती, श्रवण भक्ती, कीर्तन भक्ती आणि सर्वस्वाचे परमेश्वराला अर्पण करणे हे याचे प्रकार आहेत. कार्तवीर्याने स्मरण भक्ती केली, अलर्काने वंदन भक्ती केली, विष्णुदत्त नावाच्या भक्ताने सेवा केली, यदूने पूजन अर्चन केले, वेदधर्म नावाच्या भक्ताने गुणसंकीर्तन केले, परशुरामाने सख्य भक्ती केली, दीपकाने श्री दत्तांची श्रवण भक्ती केली. कित्येक भक्तांनी श्री दत्तात्रयास सर्वस्व समर्पण करून श्री दत्तांच्या ठाई लीन होऊन मोक्षपद प्राप्त केले. भक्ती हीच ज्ञानाची जननी आहे.
भक्ती ही साधनेचा यथायोग्य क्रम दाखवून त्यांचे श्रम वाचविते. अत्रि ऋषींनी सुद्धा नवविधा भक्ती करून देवांना प्रसन्न करून घेतले. त्यामुळे प्रत्यक्ष परमेश्वराचा पिता होण्याची पात्रता त्यांच्या अंगी आली होती. परात्पर परमात्म्याने सृष्टीचे ईक्षण केले, अवलोकन केले, तीच त्यांची इच्छाशक्ती होई. त्यांनी ब्रह्मदेवाला उत्पन्न केले, त्याला वेदांचे ज्ञान दिले, पृथ्वी आदी पंचभूतात्मक सृष्टी त्याच्याकडून निर्माण केली. ब्रह्मदेवाला मुख्य 7 मानसपुत्र झाले. त्यातील दुसरा पुत्र म्हणजे अत्रि ऋषी होई. तो ब्रह्मदेवाला फार प्रिय असून जगत विख्यात होता. त्यांनी स्थूल, सूक्ष्म व कारण अशा 3ही देहांचा अभिमान सोडला. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या 3ही अवस्था ओलांडल्या. तम, रज आणि सत्व हे 3ही गुण ओलांडले व अत्रि म्हणजे 3पणा जेथे नाही असा तो अत्रि हे आपले नाव त्याने सार्थ केले. ब्रह्मदेवाचे अतिशुद्ध तपोबल त्याच्या नेत्रांच्या द्वारा साकार होऊन आपोआप बाहेर व्यक्त झाले. त्याने ऋषी स्वरूप धारण केले. तोच हा अत्रि ऋषी होय. त्या काळात सूर्यग्रहण होण्याचे कारण काय असते हे कोणालाही माहीत नव्हते, पण अत्रींनी ते कारण जाणले आणि ग्रहणाची माहिती लोकांना प्रथम दिली. त्यांनी ऋग्वेदाचे 5वे मंडल प्रकट केले. त्यात अग्नी आदी करून सर्व देवसमुदाय कसा लवकर फल देणार आहे हे सांगितले आहे. कृतयुगातही अनेक लोक, प्राणी रोगग्रस्त झाले असता अत्रि ऋषीनेच वैद्य होऊन लोकांना औषधे दिली आणि त्यांचे रोग दूर केले. म्हणून सामान्य बुद्धींच्या लोकांना उपयोगी पडेल स्मृतिग्रंथ रचला, पण तोही लोकांना समजेना. तेव्हा अत्रि ऋषींनी नवीन स्मृती रचली. जरी अत्रि ऋषी स्वतः निरीच्छ मनाचे होते तरी ब्रह्मवेत्त्यांमध्ये श्रेष्ठ होते. पित्याची आज्ञा मानून त्यांनी अनसूयेस वारिले. कर्दन ऋषीचे तपस जणू मूर्तिवंत होऊन देवहूतीच्या उदरात जो गर्भ राहिला तीच अनसूया कर्दम ऋषीची कन्या होय. तिचेच अत्रींनी पाणीग्रहण केले. ती अनसूया सर्व अतिथींचे न चुकता आतिथ्य करीत असे. तिच्याद्वारे आलेला कोणीही अतिथी स्वप्नातही विन्मुख होऊन परत गेला नव्हता. तिने 3ही देवांना नग्न होऊन भोजन दिले होते, भिक्षा दिली होती. त्याचे असे झाले की अनसूयेच्या महान पातिव्रत्याचे महती करताच सावित्री, लक्ष्मी आणि पार्वती यांनी मत्सर मनात धरला आणि आपल्या पतींना तिची सत्व परीक्षा घेण्यासाठी तिच्याकडे पाठविले. सतीचे सत्व हरण करावे या हेतूने ते 3घे अतिथी होऊन तिच्याद्वारे गेले. तेव्हा तिने तपस्सामर्थ्याने त्यांना छोटे बालक रूप दिले आणि घरातच ठेवून घेतले. त्या देवी आपल्या गर्वाचा ताठा नष्ट झालेला पाहून तिथे आल्या आणि अनसूयेजवळ आपापले पती परत दे असे म्हणू लागले. अनसूयेने 3ही बाळे त्यांच्यापुढे ठेवली, पण त्या देवपत्न्यांना आपल्या पतींच्या देहाच्या खुणा काही कळेनात. मग हसून अनसूयेने त्यांचे पती त्यांना परत दिले. पातिव्रत्य धर्माने वागल्यामुळे तिला फार मोठे सामर्थ्य प्राप्त झाले. कौशिकाच्या पत्नीने सूर्याला शाप दिला तेव्हा तो उगवला नाही. अंधारामध्ये प्राणी मरू लागले आणि म्हणून अनसूयेने त्या कौशिक पत्नीला नीट समजावून सांगितले आणि सूर्याला उदयास आणले. मांडव्याच्या शापाने ब्राह्मण मरण पावला तेव्हा अनसूयेने त्याला क्षणातच पुन्हा जिवंत केले. तिचे ते कठीण कार्य पाहून देवांनी तिला वरदान दिले की 3ही देव पुत्र होऊन तुझ्या अधीन राहतील. त्या अनसूयेसाठी पायाखालची जमीन मृदू झाली. तिला त्रास होऊ नये म्हणून वारा मंद मंद वाहू लागला. तिला ताप होऊ नये म्हणून सूर्याने आपले किरण शीतल केले आणि तिच्या सामर्थ्यापुढे देवदेवता भयाने थरथर कापत होते. तिचे सौंदर्य चंद्राप्रमाणे होते असे म्हणायला सुद्धा भय वाटते, कारण चंद्र तिच्या मानाने फिकाच असल्यामुळे तो तिचा अपमानच ठरला असता. चंद्राला तर क्षय असतो, चंद्र हा तिचा पुत्रच होता. कारण ब्रह्मदेव जेव्हा तिचा पुत्र झाला आणि नंतर तिच्यापाशी वैष्णवी अंश ठेवून निघून गेला तेव्हा तो चंद्र होऊनच आकाशामध्ये गेला. चंद्र जरी पौर्णिमेस पूर्ण होत असला तरी त्यावेळी उत्तर रात्री पहाटेस चंद्राचे तेज फिकट होत जाते. तेव्हा तो अनसूयेशी तुलना करण्यासारखा नव्हताच. सूर्य तिच्यासारखा तेजस्वी म्हणावा तर सूर्याला उदयाने असत असतो. तो अनसूयेप्रमाणे नित्य तेज कुठे दाखवितो. कौशिक पत्नीने सूर्याला शाप देताच सूर्याची शक्ती कशी मर्यादित आहे ते उघड झाले. सूर्य 10 दिवस उगवलाच नाही, झोपून राहिला. त्या सूर्याला सती अनसूयेने उदयास आणले. तिच्याशी जगात कोणाची तुलना होऊ शकणार. दया, क्षमा आणि शांती हे ज्या विष्णूंचे गुण फार सुंदर आहेत, तो विष्णू जगाचा नियामक म्हणून सर्वत्र मान्य आहे. त्याला त्या अनसूयेचा धाकटा भाऊ मानतात. कारण कर्दमाचा पुत्र कपिल म्हणून विष्णूने अवतार घेतला होता आणि अनसूया ही कर्दमाची मोठी कन्या होय. त्याच विष्णूला तिने आपला पुत्र केले. त्या विष्णूची उपमा अनसूयेला कशी घ्यायची मला ते योग्य वाटत नाही. आणि म्हणून एकमेव चैतन्य कला अशीच ती अनसूया माझ्या मनाला फार पूज्य वाटते. तिला जगात उपमा नाही.
तिला अबला कोण म्हणेल? अत्रि ऋषी परम समर्थ होता. तप हेच त्यांचे धन होते. त्याला कोणताही स्वार्थ नव्हता. त्याचे जीवनच परोपकारासाठी होते. ही अनसूया ज्याची जाया झाली, तिचे पातिव्रत्य हेच महान भूषण होते व ती दया, क्षमा या गुणांनी अत्यंत शोभून दिसत असे. सारे त्रैलोक्य शोधून पाहिले तरी दुसरी अशी साध्वी मिळणे शक्य नाही. तिने तपश्चर्या न करताच उत्तम साधन संपादन केले होते. ईश्वराने स्वतः साकार होण्यासाठी जशी मायेची रचना केली आणि नंतर तो सगुण होऊन जगात अवतरला, त्याचप्रमाणे त्याने अवतार घेण्यासाठी अनसूयेचे पवित्र शरीर प्राकट्य स्थान म्हणून पसंत केले. अनसूयेशी जर मायेची बरोबरी करावी असे म्हटले तर माया मुळात जड आहे आणि अनसूया तर पूर्ण चेतनाच आहे. तेव्हा तशी उपमा कशी देणार? तेव्हा अनुपम अशी ती अनसूया कर्दम ऋषी व देवहूती यांची द्वितीय कन्या होय. ती ब्रह्मदेवाचा द्वितीय पुत्र जो अत्रि त्याला दिली. त्या दोघांचा अद्वितीयाचा पुत्र तोच हा भगवान दत्तात्रय. त्याने स्वतः त्यांचा पुत्र म्हणून स्वतःच त्यांच्यापाशी दान केले, म्हणून तो दत्तात्रेय या नावाने प्रसिद्ध आहे. जे आधुनिक जगात दत्तकसूत असतात त्यांना द्वयामुषायन असे म्हणतात, म्हणजे ते दोन पित्यांचे असतात. ज्याला मातापिता नसतात, ज्याचे कुळगोत्र माहीत नसते, त्याने जर स्वतःला दत्तक दिले तर त्याला ज्याप्रमाणे द्वयामुषायनता येते, तसाच तो भगवान जो प्रमाणाच्या बाहेर होता, तो भक्तीसाठी स्वतःच दाता झाला आणि स्वतःच देयही झाला, असा तो दत्तात्रय. त्याच्या सद्गुणांचे वर्णन फक्त वेदच करू शकतात. ज्याचे अनंत गुण वर्णन करताना वेदपुराणे शिंतात, तेथे आमचे चित्तच एवढे अल्प आहे की ते संपूर्ण गुण कसे वर्णन करणार? त्यांची गणना तरी कशी करणार? अथवा उत्तम कवित्व रचून देवाचे चित्त संतुष्ट करावे तर बृहस्पतीसारखे कवित्व गुण विस्मयकारक हवेत, पण तेही माझ्याजवळ नाही. तेव्हा सांगणे असे आहे की तसा काही हेतू इथे नाही. मला कर्तेपणाचा मुळीच अभिमान नाही. देव जशी प्रेरणा देत आहे तसे हे लेखन घडत जात आहे. गोदावरी नदीच्या तीरी वेदधर्म नावाचा मुनी राहत असे. तो आपल्या पूर्वकर्माचा क्षय व्हावा या हेतूने काशी येथे निवास करू लागला आणि आपले दुष्कर्म क्षीण करून तेथे शांती प्राप्त करीता झाला. दीपक नावाचा त्यांचा एक शिष्य त्यांची उत्तम प्रकारे सेवा करीत होता. त्याने 21 वर्ष मोठ्या कष्टाने त्या गुरूंची सेवा केली. त्या सेवेत त्याने कोणतीही हयगय केली नाही किंवा सेवाव्रत कधी खंडितही केले नाही. हरी आणि हर हे देव त्याला प्रसन्न झाले आणि बळेबळेच त्यांनी त्याला वरदाने देऊ केली. पण त्याची सत्य पालन करण्याची धारणा इतकी दृढ होती की वर घेण्याकडे त्याची बुद्धी मुळीच वळली नाही. त्याची ती निस्पृह वागणे पाहून त्याचे गुरु त्याला म्हणाले, मी तुला वर देतो, काय वर देऊ मला सांग. तेव्हा दीपकने विनंती केली, मला श्री दत्तांचे चरित्र सांगा, हाच वर मला हवा आहे. तेव्हा गुरूंनी तथास्तु असे म्हटले आणि त्याला श्री दत्तात्रेयांची कथा सांगायला सुरुवात केली. आणि श्रोतो, याबरोबर श्री वासुदेवानंद सरस्वती रचित हा श्री दत्त महात्म्य ग्रंथ, या ग्रंथाचा पहिला अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. ग्रंथाचा उर्वरित कथाभाग द्वितीय अध्यायामध्ये. तर या अध्यायामध्ये कोणकोणत्या कथा आहेत ते आपण पुढील दुसऱ्या अध्यायामध्ये पाहूयात. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.